नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मध्यरात्री अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात उदय सामंत आणि जरांग यांची भेट. 2 तास चर्चा. या भेटीवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया. क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणाच्या वैमनस्यातून विद्यापीठ गेटजवळ तरुणाचा खून. 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नातेवाईकांचा पोलिसांविरुद्ध असंतोष. आता बघूया सविस्तर बातम्या. मंत्री उदय सामंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उदय सामंत यांनी घेतलेल्या या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मुद्दा असा आहे की मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो आणि रात्री जेवण करून निघताना जे सरपंच आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की मनोजजी तिथे मुक्कामाला आहे, मध्ये ते हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट होते आणि एक आंदोलक म्हणून मी त्यांची भेट घेतली नाही. या आंदोलनामध्ये त्यांचे माझे जे काही मैत्रीचे संबंध आले, राजकारणाच्या पलीकडचे संबंध आले, ते ऑन दी वे ते होते आणि म्हणून रात्री उशिरा मी त्यांना भेटलो. त्याचा फोटो तुम्ही टाकला, नाकारायचं कशाला, परंतु त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही नक्की काय केलं आहे मनोजजींच्या मागणीवरनं ही गप्पाटप्पामधनं चर्चा झाली, पण त्याच्यातनं राजकीय कन्क्लुजनपर्यंत आपण जाऊ नये ही माझी विनंती आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने काय चर्चा झाली, त्यांना काही तुम्ही ब्रीफ केले का रात्री, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की कालची सिच्युएशन जी होती ती प्रवासातली होती. प्रवासात ज्यावेळी, कारण तोच रस्ता आहे, त्या प्रवासात ज्यावेळी मला कळलं की ते त्या ठिकाणी आहे, असं मी अनेक वेळा त्यांना भेटलेलं. तुम्हाला माहिती आहे, मी हॉस्पिटलमध्ये येऊन देखील त्यांना भेटलेलं आहे आणि मी असं काही गौपनीय पद्धतीनं आडमार्गानं जाऊन काय असं भेटलं तिथं. म्हणजे तुमचं पण सगळ्यांचं कौतुक एवढ्यासाठीच केलं पाहिजे. आत जाताना कोण नव्हतं, पण बाहेर जाताना अनेक लोक मला दिसले, त्याच्यामध्ये तुमचं कौतुक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे कालची भेट होती. शेवटी राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे आंदोलनकर्ते आहेत, मग त्याच्यामध्ये मनोजजी असतील, लक्ष्मण हाके असतील, लक्ष्मण हाकेंचे पण माझ्या मैत्रित्वाचे संबंध आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊन राजकारणाची चर्चा केली पाहिजे अशातला काही भाग नाही. पण काल माझी भेट झाली ही वस्तुस्थिती आहे. उशिरा भेट झाली, त्या मार्गावर मी होतो आणि भेटल्यानंतर नक्की ही पण संधी मिळाली मला गप्पा मारताना की आम्ही बाबा मनोजजींच्या सांगण्यावरनं निजामकालीन कशा पद्धतीनं नोंदी आपण दिलेल्या आहेत, शिंदे समिती कशा पद्धतीनं दिलेली आहे, सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये हरकती ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं आपण लवकरात लवकर दूर करतो आहे, गॅजेटच्या बाबतीमध्ये काय करतो आहे, याची संगोपन चर्चा झाली. परंतु ही काही राजकीय चर्चा नव्हती आणि राजकीय जर चर्चा असती तर मग अनेक 2-3 अजून मित्रांना घेऊन गेलो असतो. मी स्वतः तिथे गेलेलो होतो. एक नाकारण्यामध्ये पॉईंट आहे असं मला वाटत नाही. निवडणुका जाहीर झाल्याय तर आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी शहरात आले असता माध्यमांशी बोलताना दिली आहे. एकतर आता जवळपास विधानसभेच्या मुदती संपत आलेल्या आहे. खरं तर हरियाणाबरोबरच महाराष्ट्राची निवडणूक लागायला पाहिजे, परंतु निवडणूक आयोगाने केवळ हरियाणाची निवडणूक जाहीर केली. आमची इच्छा होती की हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र झाल्या पाहिजे, पण निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे, त्यांच्या नियमाप्रमाणे ते निर्णय घेतात. हरियाणाचे निकाल लागलेत आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. आत्ताच्या वर्तमानपत्राच्या किंवा आता चॅनलच्या बातम्या बघितल्या तर आज पत्रकार परिषद आहे असं मी स्वतः पाहिलं. परंतु अशा प्रकारची पत्रकार परिषद या काळात बोलवणं म्हणजेच निवडणुका जाहीर होणं, कोड ऑफ कंडक्ट लागू होणं असा त्याचा अर्थ आहेच आहे. आणि त्यामुळे निवडणुका आता जाहीर झाल्यासारख्याच आहेत. निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या अगोदरसुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी आपलं आपलं मैदान साफ करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीनं राज्याचा
कार्यकर्त्यांचा मेळावा पुण्यामध्ये अमित भाईच्या अध्यक्षतेखाली घेतला. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे अधिवेशनं झालेत. त्यानंतर तालुका लेवलला अशा प्रकारचे अधिवेशनं झालेत. आणि आत्ता बैठकीच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी पूर्णपणानं निवडणुकीसाठी काम करते. मला असं वाटतं की आत्ता निवडणुका कोणत्याही क्षणी जर जाहीर झाल्या तर आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. यामध्ये आता आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या मेडिकल स्टोअर चालकाने एका गाळ्यांमध्ये अतिक्रमण केल्याने हे अतिक्रमण हटवून कर्मचाऱ्यांनी सदर गाळा प्रशासनाने ताब्यात घ्यावा या मागणीसाठी क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करत सदर प्रकरणी अधिष्ठाता यांना निवेदन सादर करण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे मागील अनेक वर्षांपासून मेडिकल स्टोअर कार्यान्वित आहे. सदर मेडिकल स्टोअर चालकाने मेडिकलच्या शेजारी असलेला गाळा मागील काही दिवसांपासून ताब्यात घेतलाय. सदर ठिकाणी यापूर्वीच घाटी प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र मेडिकल स्टोअर चालकाने सदर ठिकाणी अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस येताच क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाच्या वतीने मंगळवारी मेडिकल स्टोअर समोर तीव्र लक्षवेधी आंदोलन करण्यात आली. यावेळी क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांच्या वतीने मेडिकल स्टोअर मालकासह मोबाईलद्वारे कॉल करून जाब विचारण्यात आला. त्यानंतर काही काळ मेडिकल स्टोअर समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. सदर प्रकरणी संघटनेच्या वतीने अधिष्ठाता यांना निवेदन सादर करण्यात आले. बुधवारपर्यंत या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी सदर गाळा रिकामा करण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे. आमची मागणी आमच्या कर्मचाऱ्यांचे जे रूम होतं बसण्यासाठी जमादार आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना बसण्यासाठी जे रूम दिलेलं होतं ते रूम या मेडिकलवाल्याला करारामध्ये फक्त 120 स्क्वेअर फूट जागा दिलेली आहे. परंतु या मेडिकल स्टोअरवाल्याला कोविड-19मध्ये सामान ठेवण्यासाठी जास्तीचं सामान असल्यामुळे ठेवण्यासाठी एक रूमची परवानगी देण्यात आली होती. त्या रूमची परवानगी दिल्यानंतर कोविड गेल्यानंतर या मेडिकलवाल्याला वारंवार पत्रव्यवहार करून जमादारची जागा आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरची जागा रिकामी करून देण्यास सांगितली. आत्ताच 9 तारखेला माननीय अधिष्ठाता साहेबांनी अधीक्षक साहेबांनी त्यांना लेखी पत्र देऊन जागा रिकामी करून देण्यास सांगितलेले आहे. हे लेखी पत्र आहे. याच्या अगोदर पण एक पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु हा मेडिकलवाला पैशाच्या जोरावर इतका माजुरापणा करत आहे की हा आपल्या परमनंट कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे. ते रोडवर उभे राहतात. आपले सॅनिटरी इन्स्पेक्टर रोडवर उभे राहतात. त्यांचे काम झाल्यानंतर त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. परंतु हा मेडिकलवाला याला मित्रांनो याच्याकडे याचं जर हे बघितलं तुम्ही GR तर त्या GRनुसार याला अपंग व्यक्ती इथं कामावर ठेवण्याचे बंधनकारक आहे. या मेडिकलवाल्यांनी अपंग व्यक्ती आणि 6 महिन्याला आपल्या औषधी विभाग म्हणजे फार्मॅकॉलॉजीकडून 6 महिन्याला ऑडिट करणे आवश्यक आहे. परंतु ते ऑडिटसुद्धा हा माणूस करत नाही. आणि जेव्हा हे पत्र दिल्यानंतर आमचे कर्मचारी बिपिन वाकेकर हे जेव्हा त्याला सांगण्यासाठी आले तर त्यांनी सांगितलं मी रिकामी करत नाही. तुम्ही अधिष्ठाता यांना बोलवा किंवा कोणालाही बोलवा. आणि अधिष्ठाता यांनी आपल्या कर्मचाऱ्याला फोन करून सांगितलं की एका आमदाराचा फोन आला या व्यक्तीसाठी आणि त्या आमदारांनी सांगितल्यामुळे आपण त्या व्यक्तीला मदत करावी आणि ते रिकामी करू नये. तेव्हा आम्हाला ही आमच्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. ज्या मेडिकल स्टोअरवाल्या व्यक्तीसाठी जर अधिष्ठाता एका कर्मचाऱ्याला फोन करत असेल तर असा अधिष्ठाता काय कामाचा की जो आपल्या कर्मचाऱ्याला सोडून 11 महिन्याचं टेंडर दिलेल्या मेडिकलवाल्याला मदत करतोय. आपला कर्मचारी उन्हात पावसात
कसा बसतोय काय बसतोय हे याचा विचार न करता अधिष्ठाता हे मेडिकलवाल्याला एखाद्या आमदाराचा फोन आला म्हणून मदत करत असतील तर हे योग्य नाही. आणि हे सगळं योग्य नसल्यामुळे आम्ही आज आमच्या संविधानिक मार्गाने त्या मेडिकलवाल्याकडून त्याची जी जमदाराची रूम आहे आणि आमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरची रूम आहे ती रिकामी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही सगळे आज इथे जमलेलो आहोत. मान्य अधिष्ठाता हे एका कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळं संघटनेचे पदाधिकारी जगताप यांच्याशी मी बोललो की त्यांच्या वतीनं हे निवेदन घ्यायला चालेल का, तर त्यांनी होकार दिला. मान्य अधिष्ठातांना मी याबद्दल विचारलं की मी तुमच्या वतीने निवेदन घेऊ का, तर ते घ्या म्हणाले. कार्यक्रम व्यस्त त्यामुळं आता हे निवेदन यांनी मी स्वीकारलेलं आहे अधिष्ठाताच्या वतीने आणि याबद्दल मी अधिष्ठाताशी चर्चा करतो. आपण जे निवेदन दिलेलं आहे तुमच्या भावना त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करतो. वैजापूर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला आता मूर्त स्वरूप आलं असून शासनाने या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलाय. वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचं सर्व स्तरांमधून आता स्वागत होत आहे. वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचं सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे. या निर्णयामुळे वैजापूर शहरासह तालुक्यातील वाहनधारकांना नोंदणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची आवश्यकता पडणार नसल्याने वाहनधारकांची चांगलीच आता सोय झाली आहे. वैजापूर येथे नव्याने सुरू होत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी MH57 हा नोंदणी क्रमांक देण्यात आलाय. त्यामुळे यापुढे वैजापूर येथील कार्यालयात वाहनांची नोंदणी करणाऱ्या वाहनांना MH57 या सिरीजचा क्रमांक मिळणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतलाय. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वैजापूर येथे सुरू होणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाच्या कार्यालयात आवश्यकतेनुसार पदे निर्माण करण्यात येणार आहे. मात्र सध्या जाहीर मानांकनानुसार या कार्यालयासाठी आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राधिकृत करण्यात आलाय. उपप्रादेशक वाहन अधिकारी वैजापूर यांना या कार्यालयाचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलाय. वैजापूर येथील एकूण वाहन नोंदणी संख्या व लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या प्रस्तावाला आता मूर्त स्वरूप आलं असून शासनाने काढलेल्या GRच्या माध्यमातून या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालंय. नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी शासकीय व खाजगी मालकीची जागा भाडेतत्वावर घेण्याची कारवाई परिवहन आयुक्त यांनी तात्काळ करावी असा आदेश शासनाने दिलाय. या कार्यालयासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव परिवहन आयुक्त यांनी शासनास सादर करावा असं शासन निर्णयात म्हटलंय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणावरून 6 जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एका आरोपीला गुन्हे शाखेने पकडल्याची माहिती समोर येते. काशीनाथ सुदाम जावळे 45 राहणार अम्रपाली नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून 1.5 महिन्यांपूर्वी घाटी परिसरातील ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचं रूपांतर पुढे भांडणात झालं. त्यानंतर आरोपींनी सुमितच्या पाठीवर तलवारीने वार करून त्याला जखमी केलं होतं. या भांडणाचा राग मनात धरून ऋतिक उर्फ छोटू चव्हाण, आदी टाक, जीता टाक, ऋषी चव्हाण, जानू चव्हाण आणि पूनम चव्हाण यांनी 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास अम्रपाली नगर येथील ब्लूमिंग बर्ड शाळेजवळ मयत सुमितला घराजवळून उचलून आणून या ठिकाणी सुमित जावळे व हल्लेखोरांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यावरती 6ही जणांनी सुमित जावळे याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आपल्या जवळील धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर आणि पोटावरती वार केला. यात सुमित जमिनीवरती पडला. लोक जमा होत असल्याचं दिसून येताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी सुमितला घाटी रुग्णालय येथे दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासणी करून सुमितला मृत घोषित झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे बेगमपुरा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावरती बेगमपुरा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून एका आरोपीस गुन्हे शाखेने पकडल्याची माहिती सध्या समोर येते. दिनांक 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे GI विजन 2024 ही GI एंडोस्कोपी विषयावरील वैद्यकीय परिषद संपन्न होणार आहे. या 2 दिवसीय वैद्यकीय परिषदेमध्ये GI उपचारामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आदी सेशन संपन्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी दिली आहे. नमस्कार. केअर सिग्मा हॉस्पिटल आणि IMA औरंगाबाद यांच्यातर्फे आम्ही 19-20 तारखेला GI विजन ही वैद्यकीय परिषद घेत आहोत. याचा मुख्य फोकस जो आहे तो हा पोटाचे विकार आणि त्याचे ॲडव्हान्स जे ट्रीटमेंट आहे त्याच्यावर आहे. आणि ही जी कार्यशाळा आहे ही कार्यशाळा सिग्मा हॉस्पिटल आणि रामा इंटरनॅशनल इथे होत आहे. याच्याकरता जवळपास सर्व डॉक्टर्स जे आहेत, फिजिशियन, सर्जन्स, जनरल प्रॅक्टिशनर, वेगवेगळ्या भागातून डॉक्टर्स आलेले आहेत. त्यांची संख्या जवळपास 1700 डॉक्टर्स याला रजिस्टर्ड्स आहे. आणि याच्यामध्ये जे इंटरनॅशनल नॅशनल फॅकल्टी आहे ती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी हैदराबाद आणि सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका, पुणे, मुंबई, नागपूर या सर्व गावामधून बरेचसे डॉक्टर्स इथे येत आहेत आणि त्यांना ट्रेनिंगचं सेशन हे होत आहे. आणि यात आमच्या सर्व ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट यांच्यातर्फे मी असे आवाहन करतो की मॅक्झिमम लोकांनी ही कॉन्फरन्स अटेंड करावी आणि याचा सर्व फायदा आपल्या पेशंटला आणि पुढच्या एज्युकेशन करता होईल. राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह महिला भगिनींसाठी ई-रिक्षा योजनेचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगर येथून केलाय. राज्यातील 10,000 महिलांना ई-रिक्षा दिल्या जाणार आहे. प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात 500 महिलांना ई-रिक्षा दिल्या जातील. संभाजीनगरातून ई-रिक्षाचा मुहूर्त, प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात वाटप, महिलांना स्वयंरोजगाराची संधी, भविष्यात 20,000 ई-रिक्षा देणार. राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह महिला भगिनींसाठी ई-रिक्षा योजनेचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगर येथून केलाय. राज्यातील 10,000 महिलांना ई-रिक्षा दिल्या जाणार आहे. प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात 500 महिलांना ई-रिक्षा दिल्या जातील. भविष्यात ही संख्या दुप्पट केली जाईल. या निर्णयामुळे महायुती सरकारने राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलल्याचं शिक्कामोर्तब झालंय. राज्याच्या महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्यासाठी रेवस रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या महामार्गावरती 7 खाडी पुलांची मागणी होत होती, ती अखेर महायुती सरकारनं पूर्ण केली आहे. रेवस रेवडी सागरी महामार्ग महायुती सरकारचा मोठा निर्णय. खाडी पुलांमुळे कोकणचा विकास. कोकणात 7 खाडी पूल होणार. राज्याच्या महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्याचा रेवस रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या महामार्गावरती 7 खाडी पुलांची मागणी होत होती, ती अखेर महायुती सरकारने आता पूर्ण केली आहे. या सागरी महामार्गामुळे मुंबई ते कोकणचे अंतर आता केवळ 5 तासात पार करता येईल. या खाडी पुलाची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7,851 कोटी रुपयांच्या खर्चाला महायुती सरकारनं मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणचा गतिमान विकास आता होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
मध्यरात्री अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात उदय सामंत आणि जरांग यांची भेट. 2 तास चर्चा. या भेटीवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया. क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणाच्या वैमनस्यातून विद्यापीठ गेटजवळ तरुणाचा खून. 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नातेवाईकांचा पोलिसांविरुद्ध असंतोष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.